Hello students, today we are going to study practice set 1.3 second question. Now see here, what is the given part and what we have to prove. We will see first the question. Are the triangles in the following figures similar? If yes, by which test? म्हणजे काय करायचं बघा, हे खाली दिलेले जे ट्रायंगल्स आहेत ते सिमिलर आहेत का हे ओळखायचं आहे आणि जर असतील तर कुठल्या टेस्टने. बरोबर आहे. आता आपण टेस्ट बघितलं होतं बघा, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी कुठल्या बघितल्या होत्या आपण? ए टेस्ट फर्स्ट बघितले होते आपण, ट्रिपल ए टेस्ट त्यालाच आपण ए टेस्ट पण म्हणतो. बरोबर आहे. ट्रिपल ए चीच आपण डबल ए केली होती. ए टेस्ट फर्स्ट. सेकंड बघितले होते आपण एस टेस्ट, एस टेस्ट सेकंड. तिसरी कोणती बघितली होती आपण? एस टेस्ट नंतर ट्रिपल एस टेस्ट, एस टेस्ट. म्हणजे तीन साइड पहिल्या ट्रायंगलच्या दुसऱ्या ट्रायंगलच्या तीन साइड सोबत जर प्रोपोर्शनल असतील तर ते ट्रायंगल काय असतात? सिमिलर. ओके, नाउ वी विल स्टडी हियर. फर्स्ट सी दिस क्वेश्चन. पहिला हा क्वेश्चन समजून घ्या, नंतर आपण त्याच्यावर डिस्कस करूया. सी हियर, इन दिस ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LMN. आता बघू बरं का आपण त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपल्याला घ्यायच्या. करस्पॉन्डिंग म्हणजे पहिल्या सोबत पहिली, दुसरी सोबत दुसरी, तिसरी सोबत तिसरी. करस्पॉन्डिंग त्याला म्हणायचं करस्पॉन्डिंग. नाउ सी हियर, PQ अपॉन दिस PQ अपॉन LM, PQ अपॉन आपण LM घेऊया इज इक्वल टू, बघा आता PQ काय 6 अपॉन LM काय 3 आणि मग आता 3 1 जा 3 2 जा. सो वी गॉट हियर 2 अपॉन 1. दिस इज फर्स्ट इक्वेशन. हे पहिलं इक्वेशन झालं. ओके, आता सेकंड घेऊया. पहिली झाली, आता दुसरी QR MN, then QR upon MN and that is equals to, see, QR upon MN. QR किती आहे? 8 upon MN किती आहे? 4 1 जा 4 2 जा, that is 2 upon 1. this is second equation. बघा बरं का, पहिली साइड पहिली इथे, दुसरी इथे, आता तिसरी PR LN, then PR and PR upon LN, that is equals to, see, PR किती आहे? 10 upon LN is what? 5. Here also 5 1 जा 5 2 जा. So we got here 2 upon 1. This is third equation. So see, first equation 2 by 1, second equation 2 by 1, third equation 2 by 1. म्हणजे या तिन्ही मध्ये 2 by 1 2 by 1 2 by 1 2 upon 1 ह्या तिन्हींच्या. म्हणजे एक गोष्ट कळली का तुम्हाला बाळांनो? ह्या प्रत्येक इक्वेशन मधली ही राइट साइड बघा, 2 upon 1 2 upon 1 2 upon 1. That means right sides are equal. आणि जर right side equal असतील तर automatically left hand side are also equal. So from 1 2 and 3 इथे आपण सांगूया from 1 2 and 3. आता 1 2 3 वरून काय कळेल बघा, 1 2 3 वरून आपल्याला हे कळेल, पहिली ही LHS, दुसऱ्या LHS सोबत आणि तिसऱ्या म्हणजे 1 2 3 ह्या तिन्ही इक्वल. येते लक्षात? इथे आपण सांगूया from 1 2 and 3. आपण एक काम करूया, इथे इन ट्रायंगल PQR अँड LMN असं घेऊ आणि मग त्यामध्ये लिहू आपण इथे. ओके, आपण डायरेक्टली इथे इन ट्रायंगल फ्रॉम 1 2 3 घेण्याच्या ऐवजी किंवा डायरेक्टली लिहिलं तरी चालेल. चला, फ्रॉम असं घेतलं तरी चालेल. फ्रॉम 1 2 अँड 3, 1 2 3 वरून बघा त्याच्या राइट साइड इक्वल, therefore left sides are equal, also equal. So here PQ upon this PQ upon LM is equals to QR upon MN, QR upon MN, and that is equals to this PR upon LN, PR upon LN. बघा बरं, ह्याच्या तीन साइड्स बघा आता, PQ QR PR, पहिली दुसरी तिसरी ह्या वर आल्या, नंतर दुसऱ्या बघा, ह्याची पहिली दुसरी तिसरी ह्या खाली आल्या. म्हणजे पहिली अपॉन पहिली इज इक्वल्स टू दुसरी अपॉन दुसरी, सेकंड, थर्ड अपॉन थर्ड अपॉन थर्ड. दॅट मीन्स फर्स्ट पेअर, सेकंड पेअर आणि थर्ड पेअर ह्या तीन ज्या आहेत ह्या काय आहे? प्रपोर्शनल. बघा हा रेशो, दिस इक्वल्स टू दिस रेशो इज इक्वल्स टू दिस रेशो. पहिल्याचा रेशो, दुसऱ्याचा रेशो, तिसऱ्याचा रेशो. जर दोन ट्रायंगलच्या तीन साइडचा रेशो जर इक्वल असतील अशा,
म्हणजे दे आर इन प्रपोर्शन, म्हणजे साइड्स काय झाल्या ह्या प्रपोर्शन मध्ये. जर ह्या साइड्स प्रपोर्शन मध्ये असतील देअरफॉर, आता मी नेक्स्ट स्टेप घेतो देअरफॉर. मग इथे काय आता ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR सिमिलर विथ ट्रायंगल. आता PQR कोणासोबत सिमिलर? LMN. ट्रायंगल LMN, ट्रायंगल LMN. लक्षात आलंय का? ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल LMN. काही अडचण आता? पण आता तुम्हाला हे कळलं पाहिजे, हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले, पण कशावरून आले? साइड साइड साइड. देअरफॉर ट्रिपल S, साइड 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 टेस्ट. बाय विच टेस्ट? yes test. That means these two triangles, first one, second one, these two triangles are similar by triple S or SSS test. कळलं सगळ्यांना? म्हणजे ह्याच्या तीन साइड त्याच्या तीन साइड सोबत प्रपोर्शनल. ओके, नाउ वी विल सी द नेक्स्ट क्वेश्चन. आता हा तुम्ही पटपट कॉपी करून घ्यायचा. आता थर्ड क्वेश्चन बघूया. ऍज शोन इन द फिगर, लक्षात घ्या बरं का आता, ऍज शोन इन द फिगर, as shown in figure, see, two poles of height 8 meter and 4 meter, see, 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. म्हणजे बघा बरं का आता, इथे दोन पोल दिलेत. पोल म्हणजे हा पहिला पोल, दुसरा पोल, किंवा हा फर्स्ट पोल 8 मीटरचा, हा दुसरा पोल 4 मीटरचा. हे दोन पोल आहेत. हा पहिला पोल उभा आहे, हा दुसरा पोल उभा आहे. आता पुढे काय? आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. हे कसे आहेत? ग्राउंडला परपेंडिक्युलर, म्हणजे हा अँगल काय झाला? 90 डिग्री. दिस अँगल ऑल्सो 90 डिग्री. पोल जनरली असा असतो बघा. आपण जनरली पोल कसा असा इरेक्ट करतो, जमिनीमध्ये असा काढतो. आपण पोल असे ठेवतो का जनरली? नाही. किंवा असे ठेवत नाही. आपण जनरली पोल परपेंडिक्युलर ठेवतो, बरोबर आहे? पोल्स. मग हे दोन पोल, हा एक आणि हा एक, दिस पोल्स आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. ह्या ग्राउंडला परपेंडिक्युलर आहे. नेक्स्ट, इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर. बघा बरं का आता एकाच वेळेस दोन पोल आहेत बघा. हा पहिला पोल इथे आणि हा दुसरा पोल इथे, असे दोन पोल आहेत बघा. हा छोटा पोल आपण असा गृहीत धरू आणि हा मोठा पोल असा. आता हा लार्जर किंवा बिगर पोल आणि दिस इज स्मॉलर पोल. आता होतंय काय बघा, इकडे सन आहे, सूर्य आहे, आणि सूर्य इकडनं अशी त्याची किरण पडत आहे. मग सूर्याची किरण जर अशी पडली तर त्याची शॅडो कुठे येईल? या बाजूला, बरोबर आहे? आणि जर एकाच वेळेस, म्हणजे समजा आपण दुपारी 1 वाजता बघितलं किंवा 3 वाजता बघितलं, तर 3 वाजता ह्याची आणि ह्याची सोबतच शॅडो बघायची आपल्याला ऍट द सेम टाइम. म्हणजे जर सेम टाइम, जर समजा ह्याची सकाळी बघितली शॅडो तर ही अशी दूर दिसेल, ह्याची दुपारी बघितली ती जवळ दिसेल. मग त्याचं आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल व्यवस्थित? नाही. म्हणजे शॅडो ज्या घेतोय आपण त्या कशा पाहिजे? ऍट द सेम टाइम. म्हणून त्यांनी इथे हे वर्ड वापरलंय बघा, बिगर पोल ऍट द सेम टाइम. एकाच वेळेस त्या शॅडो कधी घ्यायच्या? एकाच वेळेस. म्हणजे तरच आपल्याला त्या कळतील, त्यांचं मोजमाप करता येईल किंवा त्यांना कम्पेअर करता येईल एक्झॅक्टली. आता बघा, पहिला पोल दुसरा पोल ते परपेंडिक्युलर आहे. नंतर सांगितलं इफ द लेंथ ऑफ शॅडो स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर. छोट्या पोलची शॅडो, सावली, अशी इकडे सावली किती अंतरावर? ही सावली किती अंतरावर पडली? 6 मीटर पर्यंत अशी सावली गेली इकडे. मग ही 6 मीटर शॅडो गेली इथपर्यंत बघा. कळतंय का? याची शॅडो कुठपर्यंत गेली? इथपर्यंत. मग हे अंतर किती? इथपासून इथपर्यंत 6. पुढे देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ऍट द सेम टाइम. जर ह्याची शॅडो बघा, ही अशी शॅडो इथपर्यंत गेली. आपण जर उन्हात उभे राहिलो तर बघा आपली पण शॅडो अशी जाते इकडे इकडे, बरोबर आहे? तशी ह्या पोलची शॅडो इथून अशी इकडे आली तर ती ह्याच्यापासून किती अंतरावर आहे ती शॅडो, म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स फाइंड करायचं. मग त्याला आपल्याला माहित नाही म्हणून आपण तिथे घेतला x. आता सपोज आपण इथे काय करूया, ह्याला नाव देऊन टाकूया. इथे सपोज A B C and this is suppose P Q and R. कळतंय का तुम्हाला? लक्षात घ्या, त्यांना ऍक्च्युली आपल्याला काय सांगायचंय तुम्हाला कळलं का? त्यांना आपल्याला सांगायचंय की ट्रायंगल्स, दोन ट्रायंगल्स सांगायचे त्यांना. पण ते ट्रायंगल न सांगता त्यांनी आपल्याला थोडंसं इमॅजिन करायला सांगितलंय. त्यांनी सांगितलं दोन पोल आहेत, पोलची शॅडो अशी अशी जाते आणि मग त्याचं अंतर, शॅडो अशी अंतर असं, म्हणजे तो ट्रायंगल बनला. इकडे सुद्धा पोल, त्याची शॅडो आणि हे अंतर, म्हणजे तिथे पण ट्रायंगल बनला. हे दोन ट्रायंगल आपल्याला पहिलं काय दाखवायचे? सिमिलर. इफ दोज टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. म्हणजे सिमिलर जर आले तर साइड्स प्रपोर्शन मध्ये, नंतर व्हॅल्यू टाकायची आणि सॉल्व्ह करायचं, आपल्याला ही मिळेल. ओके, चला तर मग आपण सॉल्व्ह करूया. इथे सांगायचं पहिलं काय बघा, आता पोल्स, हे पोल बघा. इथे सांगूया आपण पोल्स अँड
their shadow poles and their shadows. आता बघा बरं का, पोल आणि त्याच्या सावल्या शॅडो, हे पोल्स आणि त्याच्या ह्या शॅडोज ऍट द सेम टाइम, हा वर्ड वापरणं फार महत्वाचं आहे, तरच ते एक्झॅक्टली त्या शॅडो एकाच वेळेस अशा पडतील. मग पोल्स अँड देअर शॅडोज ऍट द सेम टाइम, हा वर्ड मी यूज करतो, ऍट द सेम टाइम. म्हणजे हे सेंटेन्स महत्वाचं आहे एवढं, ऍट द सेम टाइम हे महत्वाचं आहे. ऍट द सेम टाइम बघा, पोल आणि त्याच्या शॅडोज, पोल आणि शॅडो काय फॉर्म करतात, काय फॉर्म करतील, सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर ट्रायंगल्स किंवा सिमिलर फिगर्स पण म्हणू शकतो आपण. सिमिलर ट्रायंगल्स म्हणा किंवा सिमिलर फिगर्स म्हणा. मग आता काय सांगितलं, एक मिनिट, जरा जागेचा प्रॉब्लेम, मी हे रब करतो. हे तुम्ही कॉपी करायचं असेल पटपट कॉपी करून घ्या, मग मला इथे लिहायचंय. पटपट लिहून घ्या. झाले. चला, तर मग आता आपण हे रब करून हे रिमेनिंग पार्ट आपण इकडे घेऊया. हा एक्सरसाइज नंबर 1.3 मधला थर्ड क्वेश्चन चाललाय. तर बघा बाळांनो, आता इथे आता पुढे कंटिन्यू करू आपण ह्या क्वेश्चनला. पहिलं काय, पोल्स अँड देअर शॅडोज ऍट द सेम टाइम. हे ऍट द सेम टाइम लक्षात ठेवा, एकाच वेळेस घेतलेल्या शॅडो. म्हणजे असं नाही झालं की ह्याची शॅडो 1 वाजता घेतली आणि ह्याची 4 वाजता घेतली. 1 वाजता जी घेतली ती जवळ येईल, 4 वाजता घेतली ती दूर जाईल, बरोबर. म्हणून ऍट द सेम टाइम हा वर्ड महत्वाचा, हे सेंटेन्स महत्वाचं आहे, किंवा एवढं हा पार्ट. पोल्स अँड देअर शॅडोज ऍट द सेम टाइम फॉर्म सिमिलर ट्रायंगल्स म्हणा किंवा फिगर्स म्हणा. सिमिलर ट्रायंगल्स म्हटलं तरी चालेल किंवा फिगर्स म्हटलं तरी चालेल. सिमिलर फिगर फॉर्म करता येते. मग आता बघा, देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर विथ ट्रायंगल. हा ABC कोणासोबत, PQR. सिमिलर विथ ट्रायंगल PQR. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, त्याला रिझन हेच लिहिलंय आपण, पोल्स अँड देअर शॅडोज फॉर्म सेम सिमिलर फिगर्स. हे दोन म्हणजे हे दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर. हे जर तुम्हाला नसेल कळत तर तुम्ही असं पण सांगू शकता. बघा, ह्या दोन ट्रायंगलला कसं सिमिलर दाखवतात. आता हे जर वर्ड लिहिलं तुम्ही, सॉरी हा सेंटेन्स जर लिहिलं, एवढं स्टेटमेंट, तुम्हाला बाकीचं प्रूफ द्यायची गरज नाही. पण जर तुम्ही असंही वाटलं तुम्हाला की समजा आपण ह्या दोन ट्रायंगलला सिमिलर दाखवायचं, तर ए टेस्टने पण दाखवू शकतो. कसं बघा, हा 90 डिग्री, हा 90 डिग्री. पहिलं झालं अँगलची एक जोडी. दुसरं, हा इथला अँगल बघा, हा एक अँगल आणि हा वाला अँगल. तुम्ही म्हणणार हे दोन अँगल कसे काय कॉन्ग्रुएंट. ह्याचं रिझन आपण देऊ शकतो, शॅडोज कास्ट ऍट द सेम टाइम. म्हणजे एकाच वेळेस येणाऱ्या सावल्या. बघा, हा जर असा असेल पोल आणि हा असा असेल पोल, तर ह्याची येणारी अशी शॅडो आणि ह्याची येणारी अशी शॅडो. जर इथे समजा असा सूर्य आहे, सन आहे, तर सन पासून इकडे ह्याची अशी शॅडो, ह्याची अशी. एकाच वेळेस ऍट द सेम टाइम जर केलं तर त्या शॅडो कशा कास्ट करतील, ते सेम, बरोबर आहे. म्हणजे हे दोन अँगल सेम, कॉन्ग्रुएंट. त्याला रिझन काय, शॅडोज कास्ट बाय द पोल्स. कोणी शॅडो कास्ट केल्या, पोल्सने, पण कधी, ऍट द सेम टाइम. ते पण लिहू शकता. म्हणजे ही जोडी झाली आणि ही जोडी, म्हणजे ए टेस्टने दे आर सिमिलर. ए टेस्ट तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. आता बघा, ABC अँड PQR सिमिलर, तर आपण त्याच्या साइड्स घेऊ. आता हे जर दोन सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये येतील. मग पहिलं बघा, AB अपॉन हिअर PQ, AB upon PQ, that is equals to second BC upon QR, BC upon QR, and third AC upon PR. ह्याला सांगायचं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. चला, तर मग आता मला सांगा, AB किती आहे, 4. इथे सबस्टिट्यूट करू, AB च्या जागेवर 4. नंतर PQ किती आहे, AB 4, PQ 8, that is 8 is equals to, आता BC upon QR, BC दिली का, दिली ना, 6. BC is 6 upon what is QR? Then see here students, this 4 upon 8, see, these sides are in proportion, AB upon PQ, BC upon this upon this. But this is not necessary. आपल्याला आवश्यक नाही, आपल्याला ह्याच ह्याच्यात मिळते x. मग ह्या आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. आता बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4 into x, therefore 4 into x, and that is equals to 8 into 6. 8 into 6. Then
this x will remain as take this 4 on that side, it will divide. So here 8 into 6 upon this 4, then 4 ones are 4 twos are. So here 2 6 are 12. So we got x is equals to 12, and what is the value? All these values are given in meter. So this will be in meter x. Then what is x? QR. So x is equals to QR, and that is equals to x, which is equals to 12 meter. Understood this? आता ही QR काय आहे ते एकदा समजून घ्या. QR is the shadow of the bigger pole at the same time. That means ही QR काय आहे तर या bigger pole न कास्ट केलेली तिचं डिस्टन्स फ्रॉम द पोल, म्हणजे ही शॅडो जी आहे ती त्याचं डिस्टन्स QR. काय सांगतील? हाऊ लॉंग विल द शॅडो ऑफ द बिगर पोल ऍट द सेम टाइम, म्हणजे या बिगर पोलची शॅडो किती अंतरावर जाईल तेवढं अंतर जे आहे ते QR आणि दॅट इज x. तेच आपण इथे लिहिलं. ओके, ते काही नाही एवढं, आपल्याला फक्त ते कळलं पाहिजे कसं लिहायचं. ठीक आहे. नाउ इन दिस क्वेश्चन, see here students, question number 4. In triangle ABC, see this is triangle ABC. आता या क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा काय दिलंय. इन ट्रायंगल एबीसी, म्हणजे कोणता ट्रायंगल दिलाय? एबीसी. या मोठ्या ट्रायंगल मध्ये एपी परपेंडिक्युलर टू बीसी, म्हणजे बघा ही पहिली परपेंडिक्युलर अशी. नंतर दिले बीक्यू परपेंडिक्युलर टू एसी, ही बीक्यू परपेंडिक्युलर आहे एसी ला अशी, बीक्यू परपेंडिक्युलर टू एसी. अँड देन बीपीसी अँड एक्यूसी, बघा हे कोलिनियर आहेत. बीपीसी, दिस बीपीसी कोलिनियर पॉइंट्स, एक्यूसी दे आर ऑल्सो कोलिनियर. आफ्टर दॅट then prove that, काय प्रूव्ह करायचं बघा, ट्रायंगल सीपीए सिमिलर टू ट्रायंगल सीक्यूबी. आता तुम्हाला ट्रायंगल दिसले पाहिजे बघा. सीपीए हा पहिला वाला ट्रायंगल आणि सीक्यूबी हा दुसरा वाला. आता ह्याला थोडंसं मी शेड करतो. शेड केल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल बघा. हे असा हा तुमच्या लक्षात आला असेल बघा. आता पहिला ट्रायंगल कोणता? सीपीए हा, आणि दुसरा सीक्यूबी. आता पहिला जो आहे त्याला मी थोडासा प्रयत्न करतो इथे दाखवण्याचा, तुम्हाला लक्षात येत असेल बघा. पहिला ट्रायंगल हा वाला, हा असा, हा पहिला वाला. लक्षात घ्या बरं, एकात एक ते दिलेले. पहिला हा सीपीए, त्याला मी अशा हॉरिझॉन्टल लाईन्स काढल्या. आणि हा जो आहे बघा, हा दुसरा जो आहे सीक्यूबी हा वाला असा, म्हणजेच एक ट्रायंगल हा वाला असा आणि एक असा वाला. ओके, आता बघा सीपीए आणि सीक्यूबी. इथे पहिला आपण सांगूया इन ट्रायंगल सीपीए अँड ट्रायंगल सीक्यूबी. लक्षात घ्या सीपीए सीक्यूबी इन दिस टू ट्रायंगल्स. आता सीपीए, दिस इज सीपीए अँड सीक्यूबी, ह्या दोन ट्रायंगल मध्ये लक्षात घ्या काय, अँगल सीपीए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सीक्यूबी. बघा बरं काय रिझन आहे त्याचं सीपीए आणि सीक्यूबी. सीपीए हा 90 डिग्री बघा, हा 90 डिग्री सीपीए हा वाला, आणि सीक्यूबी त्याच्याशी इक्वल सीक्यूबी हा पण 90 डिग्री दिलाय, कारण हे परपेंडिक्युलर आणि हे पण परपेंडिक्युलर, म्हणजे 90 90, इथे 90 इथे 90. सो वी विल राईट हियर ईच, प्रत्येकी किती 90 डिग्री, प्रत्येकी नंबर. हे झालं फर्स्ट, ईच 90 डिग्री. आफ्टर दॅट सी द नेक्स्ट इज व्हॉट, दिस इज सीपी अँड सीक्यूबी. हे झालं एवढं. आता त्यानंतरचं कुठलं बघा, अँगल त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये बघा, इथे सी दिसतो इथे सी दिसतो, म्हणजे सी कॉमन. आता ह्याच्यात एकदा इथे समजून घ्या कसं. सीपीए म्हणजे हा वाला ट्रायंगल असा, ह्याच्यामध्ये हा सी आला, आणि सीक्यूबी मध्ये बघा हा वाला, ह्याच्यात परत सी आला. दॅट मीन्स सी इज कॉमन टू दिस फर्स्ट एज वेल एज सेकंड. पहिल्यामध्ये पण सी आहे, दुसऱ्यामध्ये पण सी आहे. दिस इज कॉमन अँगल, दिस वन. So we will write angle C is common to both the triangles. Therefore angle C is congruent to angle C. बघा CPA मध्ये पण C आहे आणि CQB मध्ये पण C आहे. That is common angle. आता हा दोन्हींचा काय कॉमन अँगल आहे. इफ दे आर कॉमन अँगल, मग बघा बरं आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये पहिली जोडी दुसरी जोडी, दोन अँगल्स, पहिला इश 90 वाला आणि हा कॉमन वाला, असे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट. Therefore triangle CPA, therefore triangle CPA is similar to triangle CPA कोणासोबत, CQB सोबत सिमिलर. कोणती टेस्ट, AA टेस्ट. का बरं AA टेस्ट, बघा ना पहिला अँगल
दुसरा अँगल, पहिली जोडी दुसरी जोडी, दोन अँगल आहेत म्हणून ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, दे आर सिमिलर. म्हणजे पहिलं जे प्रूव्ह करायचं ते सिमिलर, ते आलंय. आता नेक्स्ट पार्ट बघा. इफ एपी इज इक्वल्स टू 7, BQ इज इक्वल्स टू 8, BC इज इक्वल्स टू 12, देन फाइंड AC. आता आपल्याला जर हे दोन ट्रायंगल सिमिलर मिळाले तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय येतील? Proportional. Then we will write here CP, पहिली CP CQ upon CQ, that is equals to PA upon this QB, that is equals to CA. बघा पहिली दुसरी, आता CA तिसरी, CA this CA CB upon CB. इथे लिहायचं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता ह्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आपल्याला. CP upon CQ, CP किती आहे? CP नाही दिली, CQ दिली आहे, CQ पण नाही दिली, म्हणजे ही जोडी काही कामाची नाही आपल्याला. मग P अपॉन BQ, AP कुठे आहे? हा दिला AP, PA म्हणजेच AP 7, AP is equals to 7 upon BQ is what? 8 upon 8, and that is equals to CA is what? AC. We have to find AC. AC तर आपल्याला फाइंड करायचे अपॉन CP म्हणजेच BC, BC is what? 12. Then take here 12 by cross multiplication. We will multiply like this. Then this 7 into 12, 7 into 12, and that is equals to 7 into 12 is equals to 8 into AC, 8 into AC. आता बघा बरं, take this 8 on this side, म्हणजे इथं काय येईल? 7 into 12, आणि हा जो 8 इकडे येईल तो डिवाइड करेल अपॉन 8, and that is equals to AC. Then here 4 2 is 8, 4 3 is 12. So 7 3s are 21 upon 2, and that is equals to AC. I will write here. आता मी त्यालाच तिकडनं लिहितो. 2 1s are 2, and here 2 0s are and 2 5s are, म्हणजेच 10.5. बघा 21 upon 2, 21 चा अर्धा, 21 चा हाफ, त्याला डिवाइड केलं तर 10.5, 10.5. That is what? No unit. We will write here only units. कळलं का सगळ्यांना? AC कसं आलंय? हाफ ऑफ 21, दॅट इज 10.5. हे AA टेस्टने आपण सिमिलर दाखवलं, नंतर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स घेतल्या, त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन, वी गॉट आन्सर. आपण ह्यालाच आपण, जर इथे नसेल दिसत तुम्हाला, इथे लिहितो मी AC इज इक्वल्स टू, बघा काही जणांना इथे कळत नसली, इकडे कॉपी करतो, 21 upon 2. Therefore 2 1s are, 2 0s are and 2 5s are, that is 10.5 units. Okay, so we got AC is equals to 10.5 units. Okay, now see the next question. हा क्वेश्चन जर असेल तर नेक्स्ट आता बघा, गिवन इन ट्रॅपेझियम PQRS. आता हे आपल्याला रब करावं लागेल, पटपट कॉपी करून घ्या तुम्ही. सी द नेक्स्ट क्वेश्चन बघा. In this question, see, आता या क्वेश्चन मध्ये काय बघा, इन ट्रॅपेझियम गिवन इन ट्रॅपेझियम PQRS साइड PQ is parallel to SR. आता पहिलं तर तुम्हाला हे कळलं पाहिजे ट्रॅपेझियम कोणता दिलाय बघा. ट्रॅपेझियम दिस, ट्रॅपेझियम मध्ये काय असतं तुम्हाला माहित पाहिजे. वन पेअर इज पॅरलल, वन पेअर ऑफ साइड्स, एक पॅरलल असते जोडी, and second another is non parallel. पहिली पॅरलल ची जोडी, दुसरी नॉन पॅरलल ची जोडी. ओके, then see, in trapezium PQRS side PQ is parallel to SR. ही PQ आणि SR parallel. AR is equals to 5AP. ही AR त्यांनी सांगितले AR 5AP आहे. AS is equals to 5 times AQ. Then prove that SR is equals to 5 PQ. आता पहिलं ह्या क्वेश्चनला समजून घ्या, नेमकं काय करायचं ह्याच्यामध्ये बघा. तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. सी हियर, इथे AR आणि AP चं रिलेशन दिलंय बघा. AR AP 5 टाइम्स AP, म्हणजे ही AR ही घ्यायची आपल्याला, AP एक घ्यायची बघा. AR AP ह्या दोन आल्या. नेक्स्ट AS 5 AQ, AS अँड AQ, म्हणजे ही AS ही आली आणि AQ ही आली. बघा बरं, तुम्हाला एक गोष्ट कळते का? या जर आपण इथे ट्रायंगलचा विचार केला RAS अँड हियर PAQ, तर हे दोन ट्रायंगल दिसत आहे बघा. त्याच्या ह्याच्या पहिल्याचे ह्या दोन साइड आणि ह्याच्या ह्या दोन साइड्स, म्हणजे काहीतरी यांच्यामध्ये रिलेशन आहे. सो वी विल टेक दिस ट्रायंगल ॲज अ फर्स्ट ट्रायंगल अँड दिस वन सेकंड ट्रायंगल. आता हे दोन ट्रायंगल म्हणून घेऊया आपण. मग कसे घेता येतील आपल्याला बघा. तर ट्रायंगल आपण काय करू, PAQ आणि इकडचा RAS. जनरली ज्यावेळेस असे उभे ट्रायंगल असतात बघा, अशी जर जोडी असेल तर ह्याच्यामध्ये काय करायचं, इकडनं असं जायचं, इकडनं असं यायचं. सिंपल आहे अगदी, हे लक्षात घ्या. हे असं येऊन असं गेलं, इकडनं असं या. ओके,
कसं आहे, तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने हवं असेल तर बघा, इकडनं जर असं येऊन इकडे गेला, असं येऊन तर इकडे, असं येऊन असं जायचं. आणि जर हे गोंधळ वाटत असेल तर सोडून द्या. बघा सरळ इथे काय PAQ असं गेलो, इकडनं RAS. मग बघा आता इन ट्रायंगल, बघा आता कोणता ट्रायंगल, PAQ अँड RAS. इन ट्रायंगल PAQ अँड ट्रायंगल RAS. लक्षात घ्या बरं कसं, PAQ RAS. ओके. आता बघा याच्यामध्ये काय सांगायचं आपल्याला, अँगल PAQ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल. बघा बरं PAQ कोणता, PAQ हा वाला अँगल, हा वाला अँगल PAQ कॉन्ग्रुएंट टू अँगल R. इकडनं असं गेलं, इकडनं असं यायचं, इथून खालून वर गेला, इकडनं खालून इकडे खाली यायचं, असं इकडे वर जातोय, इकडे खाली येतोय. मग आता बघा PAQ घेतला, अँगल PAQ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल RAS. अँगल RAS कुणाला कळलं बरं हे काय आहे आता, PAQ and RAS, they are vertically opposite angles. Okay, they are vertically opposite angles. मग आता इथे आपण काय म्हणणार, they are vertically opposite angles. आता हे vertically opposite angles झाले. म्हणजे बघा हा पहिला वाला, हा दुसरा वाला, they are vertically opposite angles. पण आता दोन ट्रायंगल बघा, हा पहिला हा दुसरा, हे दोन ट्रायंगल इफ वी वॉन्ट टू शो देम सिमिलर, जर आपल्याला यांना सिमिलर दाखवायचं असेल तर काय करता येईल बरं, सिमिलर साठी पहिली अँगलची जोडी मिळाली, दुसऱ्या अँगलची जोडी दाखवायची. म्हणजे दोन जर अँगल, हा पहिला दुसरा, एक अँगल, ह्याचे दोन अँगल त्याच्या दोन अँगल सोबत कॉन्ग्रुएंट असं असेल तर आपण ए टेस्टने सिमिलर दाखवू. बरोबर आहे. मग आता बघा दुसरी पेअर कोणती दाखवता येईल आपल्याला, अँगल PQA. लक्षात घ्या कोणता, PQA पहिलं तिसरं दुसरं, PQA RSA कॉन्ग्रुएंट टू अँगल RSA. आता मी इथे दाखवलं पण इकडे समजून घ्या हे कसं. बघा PQA धिस अँगल, हा PQA वाला, हा वाला अँगल, हा कुणाशी कॉन्ग्रुएंट आहे, PQA RSA म्हणजे ह्याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे. बघा बघा बरं हे कोणते अँगल्स आहेत, सी धिस इज Z, हा Z बनलाय बघा असा Z, आणि ह्या दोन पॅरलल ही ट्रान्सव्हर्सल म्हणजे हा अँगल ह्याच्याशी कॉन्ग्रुएंट. काय रिझन, अल्टरनेट अँगल्स. बरोबर आहे. मग इथे सांगायचं अल्टरनेट अँगल्स. पण ह्याला तुम्हाला रिझन घ्यावं लागेल साईडला. आता ह्याचं रिझन काय बघा, सिन्स, इथं सांगायचं सिन्स. हे कसं आलं तुमच्यापैकी काही जणांना कळलं नसेल, ह्याला रिझन आवश्यक आहे ना. मग कसं लिहू शकतो आपण रिझन, PQ parallel to SR. लक्षात घ्या PQ parallel to SR, this PQ parallel to SR, PQ आणि SR parallel and this is transversal. म्हणून तर हे जे दोन बनले ते काय बनले, अल्टरनेट अँगल्स. इथे सांगा QS किंवा SQ, and QS is the transversal. QS is the transversal. कळलं सगळ्यांना. म्हणजे काय केलं आपण, हे दोन ट्रायंगल उचलले बघा, ह्या दोन ट्रायंगल मध्ये हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स दाखवले, त्यानंतरची ही आणि ही जोडी दाखवली बघा, ही दीज आर अल्टरनेट अँगल्स. पण अल्टरनेट अँगल दाखवताना आपल्याला काय करावं लागेल, दिस इज पॅरलल, दिस इज अ पेअर ऑफ पॅरलल लाईन्स अँड दिस वन इज द ट्रान्सव्हर्सल. सो दीज आर अल्टरनेट अँगल्स. मग तेच आपण इथे दाखवलंय. ओके. आता बघा दोन ट्रायंगलचा पहिली जोडी दुसरी जोडी म्हणजे दोन जोड्या कॉन्ग्रुएंट, देयरफॉर. मग बघा बरं काय, ट्रायंगल PAQ इज सिमिलर टू ट्रायंगल. बघा PAQ कोणासोबत सिमिलर, RAS. ट्रायंगल RAS बाय विच टेस्ट, दोन जोड्या अँगलच्या म्हणजेच AA टेस्ट. व्हेरी गुड, AA टेस्ट. इफ दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जर ते दोन ट्रायंगल सिमिलर तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय, प्रपोर्शनल. व्हेरी गुड. मग आता बघा देयरफॉर PA पहिली बघा, PA RA, दुसरी जोडी AQ त्याच्यासोबत AS, आणि तिसरी जोडी बघा PQ आणि इकडे RS. हे कळतंय सगळ्यांना, पहिली दुसरी आणि तिसरी साठी हे असं, तिसरी. याला म्हणायचं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता लक्षात घ्या बरं, आता काय दिले ते एकदा घ्या. इथे बघूया आपण, इथे आपल्याला काय प्रूव्ह करायचं, SR, दिस SR आणि इज इक्वल्स टू 5Q.
आपल्याला हे एस आर आणि पी क्यू ही एक लागणार आहे बघा. आपल्याला जे प्रूव्ह करायचं ते बघा, एस आर इज इक्वल्स टू 5 टाइम्स पी क्यू, म्हणजे ही जोडी पाहिजे आपल्याला. दुसरं बघा आता इथे काय दिलंय, AS इज इक्वल्स टू 5Q, म्हणजे AS आणि 5AQ हे घेऊ शकतो आपण किंवा ही पण घेऊ शकतो, तुम्हाला जी वाटेल ती. आता जो गिवन पार्ट आहे त्यातला एक तर हे उचला किंवा हे उचला, दोन्हीपैकी कुठलंही चालेल. सपोज मी हे घेतो आता ही. आता इथे बघू आपण AQ आणि AS. मग आपण काय करूया, इथे काय दिलंय, AS इज इक्वल्स टू 5AQ. इथे बट AS इज इक्वल्स टू सी दिस AS इज इक्वल्स टू किती, 5 टाइम्स AQ. एखाद्याला वाटलं ह्याच्या ऐवजी, बरं थांबा नंतर सांगतो. AS is equals to किती दिले, 5AQ. टेक दिस 5 टाइम्स AQ. दिस इज गिवन पार्ट, हे दिलेलं आहे आपल्याला. मग आता बघा, आता ह्या दोन जोड्या आपण खाली घेतोय कारण ही आपल्याला प्रूव्ह करायचंय आणि ही आपल्याला दिलेली, दॅट इज द गिवन पार्ट. दिस वी हॅव टू प्रूव्ह. आता हे दोन्ही घेतले मी खाली. आता ह्याच्यामध्ये बघा AQ अपॉन AS, AQ अपॉन पण AS किती बघा, ही AS या AS च्या जागेवर, या AS जागेवर आपण ही व्हॅल्यू टाकू. AS म्हणजेच 5AQ, दॅट इज 5. बघा AQ तसाच AS म्हणजेच 5AQ. AS ला इथे बाजूला घ्या आणि 5AQ ला तिथे टाका, म्हणजेच 5 टाइम्स AQ and that is equals to see here PQ upon RS, then PQ upon RS, PQ upon RS म्हणजे तिथे SR केलं, मग आपण ह्याला RS ला SR घेऊया. ओके, आता बघा AQ will get cancelled, AQ same, then take here this here will remain 1, then SR into 1, SR 1 जा SR, SR एक SR is equals to 5 times 5 into this एक PQ, that is 5 times PQ. So we got the required proof. आपल्याला जे पाहिजे होतं तेच मिळालं. आता एखाद्याला असं वाटेल की सर तुम्ही हे घेतलं AQ आणि AS म्हणजे ही जोडी घेतली, एखाद्याला वाटलं हे नको हे घ्यावं, हे घेतलं तरी चालेल AR आणि 5AP. पण इथे AR जो आहे, इथे AR च्या जागेवर 5AP टाकायचं, AP कॅन्सल 1/5. मग हा 1/5 इथे तसंच हे सोडवायचं, हेच मिळणार. ओके, कळलं बाळांनो सर्वांना? आता हे पटपट कॉपी करून घ्या आणि आपल्या होमवर्क मध्ये, क्लासवर्क आणि होमवर्क मध्ये हा 1 टाइम सोडवायचा क्वेश्चन. आणि पहिल्यांदा बघून लिहू शकता, पण नंतर मात्र मनाने सोडवायचं. ओके, थँक्यू स्टुडंट्स.